मान्सून मुंबईत पोहोचला। पालघरच्या डहाणूपासून विदर्भापर्यंत मजल मारलेल्या मान्सूननं महाराष्ट्राला दिलासा दिला असला तरी शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे। पुढच्या 6-7 दिवसात मान्सून चांगला बरसेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। मुंबईकरांची मंगळवारची सकाळ पावसाच्या सरींनी झाली। हवेतला गारवा पाहता हा मान्सून असल्याचं जाणवत होतच। हवामान खात्यानंही मान्सून मुंबई पार करून पालघरच्या डहाणूपर्यंत आणि तिथून विदर्भात वर्ध्यापर्यंत पोहोचल्याचं जाहीर केलं आणि त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना या बातमीनं दिलासा मिळाला। मान्सून मुंबई आणि विदर्भात पोहोचायला यावर्षी 10 दिवसाचा विलंब झाला। डेफिनेटली ये जो है आधिकारिक घोषणा की जा चुकी है। जो मानसून का जो एडवांसमेंट है आज के दिन में विदर्भ के अधिकांश भागों में हो चुका है और हम इस मैप में देख भी सकते हैं कि जो विदर्भ के जो अधिकांश भाग है, खासतौर पे यवतमाल, वाशिम, चंद्रपुर, वर्धा, गढ़चिरौली, चंद्रपुर, इन भागों में जो है मानसून का जो एडवांसमेंट हो चुका है आज के दिनों। नॉर्दर्न लिमिट ऑफ मानसून बोलते हैं, वो दहानू से होते हुए हमारे कुछ भाग है मध्य महाराष्ट्र का, वर्धा और उसके बाद रायपुर को टच करके जा रही है। तो आप देख पा रहे हैं कि जो अधिकांश क्षेत्र जो है, अगर हम बात करें दहानू के नीचे जितने डिस्ट्रिक्ट आते हैं, पुणे, मुंबई ऑलमोस्ट सारे कवर हो चुके हैं। जो कुछ भाग है हमारे विदर्भा के ऑलमोस्ट वो कवर हो चुके हैं और मराठवाड़ा के भी कुछ अधिकांश रीजन जो है वो आज मान्सून ने एडवांस दे चुका है। तिकडे कोकणात मान्सूननं जोर धरलाय। सिंधुदुर्गात सरी बरसू लागल्यात। रत्नागिरीत काळ्या ढगांची दाटी झाली आणि खवळलेल्या समुद्राबरोबरच मान्सूनच्या सरी कोसळल्या। अल निनोच्या प्रभावामुळे लांबलेल्या पावसाला दमदार सुरुवात ही कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेली आहे। सकाळपासूनच धुवाधार पाऊस हा बॅटिंग करत आहे। तर सागरी किनारपट्टी भागामध्ये पाहिलं तर समुद्राला देखील मोठं उधाण आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी समुद्र देखील खवळलेला आहे। जिल्ह्यामध्ये सरासरी 46 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे। रात्रीपासूनच रिमझिम पडणाऱ्या पावसाचे रूपांतर सकाळपासून तर या ठिकाणी धुवाधार स्वरूपात झालेली आहे। सध्या आपण रत्नागिरीच्या मांडवी किनारपट्टी लगतच्या भागामध्ये आहोत आणि आपण पाहिलं तर समुद्र देखील खवळलेला आहे। 26 जून पर्यंत रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा हा दिलेला आहे। तर ग्रामीण भागामध्ये या धुवाधार पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा देखील सुकावलेला आहे। मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बराचसा भाग मान्सूननं व्यापलाय। पुढच्या 6 ते 7 दिवस पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस राहणार आहे, तर विदर्भात सामान्य ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील असं हवामान खात्यानं सांगितलंय। शेतकऱ्यांनी लगेच पेरणीची घाई करू नये। 70 मिलीमीटर ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी असा सल्लाही हवामान खात्यानं दिलाय। एक्चुअली अभी जो सीजन्स होते हैं वो सोइंग के सीजन्स होते हैं, तो शेतकारियों से अनुरोध है कि वो हड़बड़ी ना करें, पैनिक ना हो, क्योंकि काफी लंबे स्पेस के बाद बारिश दर्ज की गई है। और जो उनका एक क्राइटेरिया जो होता है, अमूमन हम देखते हैं कि 70 से 100 मिलीमीटर की रेनफॉल मिलने के बाद ही जो होती है वो सोइंग की प्रक्रिया स्टार्ट की जाती है। तो अभी हम उनसे अनुरोध करते हैं कि अभी पैनिक ना हो, थोड़े और वेट करें, अच्छे रेन्स होने दें, तब जाकर के वो अपने खेतों के लिए प्रक्रिया कर सकते हैं। रायगड जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानंतर बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद फुललाय। अलिबाग, रोहा, महाड, माणगावसह अनेक भागात पाऊस झाल्यानं रखडलेली शेती आणि पेरणीची कामं पुन्हा वेगानं सुरू झालेली आहेत। संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे गळमोडी नदीला पूर आला आणि नदीवरील तात्पुरता पूल वाहून गेला। त्यामुळे नांदगाव शिरूर महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। वाशिम जिल्ह्यात पावसानं हजेरी लावताच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। रखडलेली हळद लागवड पुन्हा सुरू झाली असून पूर्वी लागवड केलेल्या हळदीलाही या पावसामुळे जीवनदान मिळालंय, त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय। चंद्रपूर जिल्ह्यात अखेर दमदार पावसानं हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय। समाधानकारक पाऊस नसल्यानं खरीप पेरण्या खोळंबल्या होत्या, मात्र आता जमिनीत ओलावा निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीच्या तयारीला वेग दिलाय। गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली सुरंगच्या राष्ट्रीय महामार्ग पहिल्याच दमदार पावसात ठप्प झाला। मोसम गावाजवळील पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं शेकडो वाहनं अडकली आणि प्रवाशांना तब्बल 6 तास रस्त्यावर थांबावं लागलं। या घटनेमुळे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मान्सून सक्रिय झाल्यानं शेतकऱ्यांपासून चाकरमान्यांपर्यंत सर्वजण सुखावल्यात। पाऊस आता जोरदार बरसेल आणि शेती आणि पाण्याचं संकट दूर करेल अशी अपेक्षा करूयात। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।